नाशिकहून मुंबईला निघालेला कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांचा पायी मोर्चा कसारा घाटाजवळ पोहोचला। नाशिक मुंबई रस्त्यावरील दोन्ही लेनवर कर्मचाऱ्यांचा ठिय्या, दोन्ही मार्गावरची वाहतूक विस्कळीत। अमरावतीमध्ये 9 महिन्यात 18,366 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला। शासकीय रुग्णालयामध्ये चावा घेतल्याची नोंद, तर एका नागरिकाचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती। सोलापुरातील वडवळ गावामध्ये मालकाच्या मृत्यूनंतर श्वान स्मशानभूमीमध्येच बसला। मागील 10 दिवसापासून हा कुत्रा स्मशानभूमीमध्ये बसल्याचं समोर आहे। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चेनापूर तांड्यावर दूषित पाण्यामुळे विषबाधा, जवळपास 100 लोकांना अतिसार आणि उलट्यांचा त्रास। आरोग्य विभागाच्या पथकाकडून उपचार सुरू, पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले। परभणीच्या जिंतूरमधील हंडी इथे रस्त्याचं काम अपूर्ण, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचं काम पूर्णत्वाचा फलक लावल्यामुळे ग्रामस्थांचा संताप, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। परभणीच्या पूर्णा तालुक्यामध्ये बचत गटाकडून निर्मिती केलेल्या वस्तूचं नगर परिषदेतर्फे प्रदर्शन। दिवे, पापड, मसाले, चटणी, दिवाळी फराळाच्या वस्तू खरेदीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद। भंडाऱ्याच्या मानेगावमधील सेवाभावी सलूनकडून गरीब, अनाथ आणि गरजू नागरिकांसाठी मोफत सेवा। सलून चालक बेदराम फुलबांदे यांच्या समाजकार्याचं कौतुक। नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अतिरिक्त आयुक्तांचा वर्ग। दुर्गानगरमधील हिंदी आणि मराठी प्राथमिक शाळेमध्ये अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। मनमाड शहरासह मुख्य बाजारपेठेमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित, वीज पुरवठ्याच्या अभावी अनेक कामं अडकून पडल्यामुळे व्यापाऱ्यांसह दुकानदारांमध्ये संताप। जालना जिल्ह्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या 10,000 लाभार्थ्यांची खाती अद्यापही केवायसी विना। केवायसी करा अन्यथा अनुदान बंद होणार, प्रशासनाकडून आवाहन। मुंबईच्या बीकेसीमध्ये भारत डायमंड पोर्ट्सचा 41वा स्थापना दिन साजरा। कार्यक्रमात एक स्मारक टपाल तिकीट प्रकाशित। कार्यक्रमाला मंत्री आशिष शेलार, पूनम महाजन आणि अनुप मेहता यांची उपस्थिती। इचलकरंजीमध्ये पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याची मुकादमाकडून लूट होत असल्याचा आरोप। मुकादम 1,000 रुपयांची दिवाळी घेत असल्याचा प्रकार। आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे याबाबत तक्रार। सिंधुदुर्गमध्ये अनधिकृत मासेमारीचा धुमाकूळ। किनारपट्टीवरील एलईडी आणि बेकायदेशीर पर्सेसिन मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमार त्रस्त। रत्नागिरीच्या गणपतीपुळ्यातील समुद्रकिनारी बुडणाऱ्या 3 महिलांना वाचवलं। स्थानिक वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक आणि जीवरक्षकांनी महिलांना वाचवलं। पर्यटकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। रत्नागिरीमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये 10 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा। दिवाळीच्या सुट्टीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवणार। रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचं शासकीय रुग्णालयाकडून आवाहन।